The next point is 1.5.2 moment of inertia of uniform disk. आता आपल्याला काय काढायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. नाउ वी कन्सिडर अ थिन युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन. थिन म्हणजे काय? त्याची थिकनेस जी आहे ती थिकनेस कशी असेल? निग्लिजिबल असेल. Let m be the mass of disk. M काय? Mass of disk. R be the radius of disk. R काय? त्या डिस्कची रेडियस आहे, कॅपिटल आर. नाउ सिग्मा. Sigma is the mass per unit area of disk. According to this, therefore, the sigma is the mass upon area, m upon a. Therefore, sigma is equal to capital M upon area, that is a pi r square. Now here disk is a circular, therefore the area of circular disk is a pi r square. This is equation 1. This is equation 1. Now it is a uniform circular disk. Sigma is equal to m upon pi r square. Pi r square is the area of disk. Circular आहे म्हणून त्याचा एरिया काय येईल? pi r square. This is equation 1. It is a uniform circular disk. It consisting number of concentric rings of increasing radius from 0 radius to r radius. आता increasing radius, it consisting number of concentric rings of increasing radius practically from 0 to r. आता आपण इन्क्रीजिंग रेडियस म्हणजे काय? आपण मॉस्किटो कॉईल बघितली असेल तर त्या मॉस्किटो कॉईलची रेडियस काय होते? इन्क्रीज होते, बरोबर. त्याच्यामध्ये छोटे 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 काय असतात? रिंग असतात. त्या रिंग काय होतात? त्या रिंगची रेडियस काय होते? प्रत्येक रोटेशनला काय होते? वाढत जाते. त्याला आपण काय म्हणतो? इन्क्रीजिंग रेडियस. ती मॉस्किटो कॉईल जर बघितली असेल तुम्ही तर ती डिस्क सारखीच दिसते. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर here we consider one such a ring of mass dm as shown in the figure, and this one such a ring is in the shaded portion as given in the figure. आपल्याला फिगर मध्ये दाखवलेलं आहे. तो शेडेड पोर्शन जो आहे तो एक रिंग दाखवतोय, बरोबर. dr is the width of the ring. dr काय आहे? त्या रिंगची विड्थ आहे. ring is so small that entire ring can be considered to be average radius r. रिंग इतकी स्मॉल आहे की पूर्ण रिंगची रेडियस काय असेल? स्मॉल r. therefore the area of ring is a. therefore a is equal to area काय येईल मग? circumference into dr. therefore the area a is equal to 2 pi r dr. therefore the density or mass per unit area of the ring is sigma is equal to dm upon 2 pi r dr. therefore dm is equal to 2 pi r dr sigma. This is equation 2. आपण पॉवर पॉइंट मध्ये बघत आहे काय आहे की dm is equal to 2 pi r dr sigma. This is equation 2. as it is a ring, the entire mass of ring at a distance r from the axis of rotation. तर पूर्ण रिंगचं एंटायर मास कुठल्या डिस्टन्सला आहे? आर डिस्टन्सला आहे. कुठून? ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. दस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग इज. मग आता या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया नीट लक्ष द्या. या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू definition or expression for moment of inertia in the last topic, IR is equal to dm r square. The moment of inertia I of the disk can be obtained by integrating IR with taking limit from r is equal to 0 to r is equal to r. आता आपल्याला काय करायचं आहे? या IR जे रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IR इज इक्वल टू dm r स्क्वेअर. तर याला आपल्याला काय करायचं? इंटिग्रेट करायचं आहे. आणि इंटिग्रेट करताना आपल्याला
त्याच्यात लिमिट घ्यायचे. काय लिमिट घ्यायचे? कारण इन्क्रीजिंग रेडियस आहे म्हणून लिमिट काय येईल? 0 पासून, म्हणजे r इज इक्वल टू 0 टू r इज इक्वल टू r अकॉर्डिंग मॅथमॅटिकली काय येईल? r इज इक्वल टू 0 टू r इज इक्वल टू कॅपिटल R. Therefore I is equal to 0 to R. Capital R is a upper limit and 0 is a lower limit. Okay. Therefore I is equal to integration 0 to R IR. Therefore I is equal to 0 to R R square dm. आता याच्यात आपल्याला dm ची व्हॅल्यू काय करायची? पुट करायची. कुठून? इक्वेशन 2 मधून. मग dm ची व्हॅल्यू काय येईल? I is equal to, आता त्याच इंटिग्रेशन मध्ये आपल्याला dm ची व्हॅल्यू टाकायची. काय येईल? I is equal to 0 to R. dm ची व्हॅल्यू 0 to R. तो R स्क्वेअर ॲज इट इज. R स्क्वेअर कसं आहे? ॲज इट इज आहे. बरोबर. आता dm ची व्हॅल्यू काय आहे? 2 पाय r dr इंटू सिग्मा. म्हणजे टाकली आपण 2 पाय r dr इंटू सिग्मा इंटू r स्क्वेअर. आलं लक्षात? मग आता आपल्याला हे इंटिग्रेशन काय करायचे? सॉल्व करायचे. हे इंटिग्रेशन आपल्याला मॅथमॅटिकली काय करायचे? सॉल्व करायचे. मग आता याच्यामध्ये नंबर आणि कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येतात. मग नंबर आणि कॉन्स्टंट काय? 2 पाय आणि सिग्मा हे नंबर आणि कॉन्स्टंट आहे, पण तो काय होईल? बाहेर आला. आता इथं r इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय झालं? आर क्यूब. मग राहिलं काय? इंटिग्रेशनमध्ये 0 टू r r क्यूब dr म्हणजे काय आलं? देअरफॉर I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन 0 टू r r क्यूब dr. बाय सॉल्विंग दिस इंटिग्रेशन, आपण या इंटिग्रेशनला सॉल्व केलं. इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर इंटिग्रेशन कसं सॉल्व करतात ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला 11वीत शिकवलेलं आहे. अकॉर्डिंग टू स्टँडर्ड फॉर्म्युला, इंटिग्रेशन x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 दिस फॉर्म्युला. मग काय येईल? इथं आपण इंटिग्रेशन करताना त्याचं इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर त्याची पॉवर काय होते? 1 ने वाढते आणि त्याला आपण काय करतो? त्याच पॉवरमध्ये डिवाइड करून 1 ने काय करतो? वाढवतो. मग काय येईल? मग देअरफॉर I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा r रेस टू 4. आता इथं r3 होता म्हणून काय झालं? r क्यूब होता म्हणून इथं काय झालं? r रेस टू 4. आणि आपण काय केलं? त्याला डिवाइड कशाने केलं? 4 ने डिवाइड केलं. म्हणजे 3 प्लस 1 4. आणि त्याला आपण लिमिट दिली ब्रॅकेटमध्ये 0 टू r. आपण सॉल्व केलं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 2 पाय सिग्मा r रेस टू 4 अपॉन 4 इंटू ब्रॅकेट r रेस टू 4 अपॉन 4 मायनस 0. देअरफॉर I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा r रेस टू 4 अपॉन 4. पुट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन 1. आता ही व्हॅल्यू आपल्याला कुठे टाकायची आहे? इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय करायची आहे? पुट करायची आहे. कुठे पुट करायची आहे? इक्वेशन 1 मध्ये. आता मग इक्वेशन देअरफॉर I इज इक्वल टू 2 पाय m अपॉन पाय r स्क्वेअर इंटू r रेस टू 4 अपॉन 4. आता इथं r स्क्वेअर आणि r रेस टू 4 काय झाला? कट झाला. पाय पाय काय झाला? कट झाला. 2 टू द 4 म्हणजे राहिलं काय? I इज इक्वल टू हाफ mr स्क्वेअर. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. कसलं एक्सप्रेशन आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क.